बी रेडी स्टार्ट. नवीन पीक विमा योजनेत अनेक चांगले बदल केले गेले आहेत. मात्र अंमलबजावणीच्या पातळीवरील वरचेवर येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर केल्या गेल्या नाहीत, तर या योजनेतही शेतकऱ्यांचे शोषण होणार आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, वादळे, गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती राज्यात वाढत आहेत. त्यामुळे आपल्या पिकांचे विम्याद्वारे संरक्षणासाठी शेतकरी सरसावतोय. मागच्या वर्षी 82 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला, हे त्याचेच द्योतक. गेल्या वर्षी 24,000हून अधिक गावात शासनाला दुष्काळ जाहीर करावा लागला. अनेक शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पादन आले नाही आणि त्यांना या वर्षीचा जून महिना उलटून गेला तरी विम्यापोटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागच्या वर्षी जोखीम स्तर 60% होता. यापेक्षा कमी उत्पादन आले तर संरक्षित रकमेच्या किमान 40% किंवा अधिक नुकसान भरपाई मिळायलाच हवी. मागील वर्षी सोयाबीनची संरक्षित रक्कम एकरी 7,000 रुपये होती. याचा अर्थ सोयाबीन उत्पादकांना संरक्षित रकमेच्या 40%नुसार एकरी किमान 3,900 रुपये नुकसान भरपाई मिळायलाच हवी. तसेच कापूस उत्पादकांनाही संरक्षित रकमेच्या किमान 40%नुसार कमीत कमी एकरी 3,520 रुपये मिळायला हवेत. असे असताना त्यांना मिळत असलेल्या अत्यंत कमी रकमेबाबत विमा कंपनी, राज्य शासनाने खुलासा करायला हवा. दुसरा मुद्दा म्हणजे 2-4 शेतकऱ्यांच्या तक्रारीतून पुढे आलेल्या या प्रकरणातून बहुतांश शेतकऱ्यांवर अन्याय झालेला दिसतो. त्याची चौकशी शेतकरी आणि पीकनिहाय व्हायला हवी. परिच्छेद. हे झाले मागील वर्षीच्या पीक विम्याबाबत. या वर्षी तर केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत पंतप्रधान पीक विमा योजना सुमारे 5 महिन्यांपूर्वी जाहीर केली. त्यावेळी योजनेत चांगले बदल केले असले तरी अंमलबजावणीची यंत्रणा तीच असल्यामुळे ही योजनाही शेतकऱ्यांना अडचणीची ठरू शकते. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. नवीन पीक विमा योजनेकरिता कंपन्यांच्या शोधाशोधकरिता राज्य शासनाचा बराच वेळ गेला. या काळात शेतकऱ्यांना विमा हप्ता भरता आलेला नाही. या विमा योजनेत सहभागी होण्याकरिता पिकाची नोंदणी असलेला 7/12 उताऱ्याची अट आहे. तलाठी नियमाप्रमाणे 15 ऑगस्ट नंतर पीक पाणी लावतात. पीक विम्याची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. अशा परिस्थितीमध्ये पीक पेरे लिहिलेले 7/12 शेतकरी कोठून आणणार, याबाबत शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. तेव्हा तलाट्याचे पीक पेरा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल असे सांगितले जाते. या दरम्यान पेरणी आणि त्यानंतरच्या शेती कामातील अत्यंत व्यस्त वेळेत शेतकऱ्यांना तलाठी, कृषी सहाय्यक बँकेकडे चकरा माराव्या लागतात. अनेक वेळा तलाठी, कृषी सहाय्यक तर कधी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना वाद घालतात. यातून शेतकऱ्यांचा पैसा, वेळ वाया जाऊन मनस्तापाशिवाय पदरी काहीच पडत नाही. परिच्छेद. पीक विमा बाबतच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये तलाट्याचा दाखला ग्राह्य धरण्याबाबत स्पष्ट उल्लेख असायला हवा. यावरून नवीन पीक विमा योजनेचा अंमलबजावणीच्या पातळीवर बोजवारा पडत असल्याचे समोर येत आहे. या वर्षीच्या उंबरठा उत्पन्न काढण्याच्या पद्धतीतील बदलही शेतकरी हिताचा दिसतो. परंतु हे काम आता अधिक पारदर्शीपणे होऊन शेतकऱ्यांना आपापल्या भागातील उंबरठा उत्पन्न किती हे माहीत व्हायला पाहिजे. अन्यथा पीक विमा योजनेच्या नावाने
शेतकऱ्यांची थट्टा आणि शोषणही राज्यात चालूच राहील. परिच्छेद पाणी हे आधुनिक कृषी उत्पादन व्यवस्थेचा आत्मा होय, परंतु भारतामध्ये पावसामुळे जेवढे पाणी उपलब्ध होते त्याचा ढोबळमानाने विचार केला तर एकूण 330 दशलक्ष हेक्टर मीटर पाण्यापैकी फक्त 150 दशलक्ष हेक्टर मीटर पाणी जमिनीत मुरून त्यातले 110 दशलक्ष हेक्टर मीटर पाणी भूगर्भात खोलवर मुरते. याउलट सुमारे 180 दशलक्ष हेक्टर मीटर एवढे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाऊन त्याद्वारे माती तसेच पाणी या दोन्ही निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होतो. भारतात स्वातंत्र्यापूर्वी सिंचन क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नव्हती. स्वातंत्र्यानंतर बागायती क्षेत्रात 1.65 कोटी हेक्टरपासून 7.00 कोटी हेक्टरपर्यंत वाढ करण्यात आली. त्यात भूगर्भातील पाण्याचा वाटा 40% एवढा आहे. महाराष्ट्र राज्यात सद्य परिस्थितीत ओलिताखाली 15% एवढी जमीन येते. पुढील काळात आणखी 30% जमीन ओलिताखाली येऊ शकते. बऱ्याच नद्यांवर वीज उत्पादन व सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी धरणे बांधण्यात आली, परंतु या पाण्याचा देशाचा काही भागात सिंचनासाठी अतिरेकी वापर करण्यात आला, ज्यामुळे लाभ क्षेत्राच्या शेवटच्या भागात फारच कमी पाणी उपलब्ध झाले. काही ठिकाणी सिंचन क्षमतेचा योग्य वापर झाला नाही. पाण्याचा योग्य निचरा न होणे ही बागायती क्षेत्राची मोठी गंभीर समस्या असून त्यामुळे जमिनी क्षारयुक्त झाल्या. काही ठिकाणी जमिनीची व पिकाची गरज विचारात न घेता पाणी देण्यात आले, त्यामुळे सिंचनाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. परिच्छेद जगात पाणी भरपूर आहे, पण त्यातील अत्यल्प पाणी वापरण्यायोग्य आणि मानवाला पिण्यालायक उपलब्ध आहे, कारण 94% पाणी हे समुद्रात साठलेले आहे आणि ते खारे असल्यामुळे उपयुक्त नाही. त्याचबरोबर 1.7% पाणी हे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर बर्फाच्या रूपात साठलेले आहे. त्याचाही मानवी जीवनास काहीच उपयोग नाही. उर्वरित 4.3% पाणी मानवी समूहाला उपयुक्त आहे. स्टॉप.